नमस्कार. आजचा टॉपिक आहे एस-आय-पी वर्सेस लमसम. कुठे इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. तर या अगोदर आपण समजून घेऊया की एस-आय-पी म्हणजे काय. तर एस-आय-पीचा अर्थ होतो सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. यामध्ये तुम्ही प्रत्येक महिन्याला एक फिक्स अमाऊंट प्रत्येक एका तारखेला एका फंडमध्ये इन्व्हेस्ट करता, त्याला एस-आय-पी म्हटलं जातं. आणि लमसम म्हणजे काय की तुमच्याजवळ अचानक कुठून तरी पैसे आलेत, 5 लाख 10 लाख 1 लाख जे तुमच्याकडे लमसम पैसे आहेत ते एकदाच तुम्ही इन्व्हेस्ट केले तर त्याला लमसम असं म्हटलं जातं. आता या दोन्हीमधून कुठली इन्व्हेस्टमेंट ही चांगली आहे असा भरपूर जणांच्या मनामध्ये प्रश्न असतो. तर माझ्या नजरेतून जर तुम्ही बघाल तर लमसम असो की एस-आय-पी दोन्ही इन्व्हेस्टमेंटमध्ये जर तुमच्याकडे 10 वर्षापेक्षा जास्त वेळ असेल तर दोन्ही इन्व्हेस्टमेंट चांगल्या आहेत. तर यामध्ये काही एवढं हे नाही आहे की एस-आय-पी चांगली आहे किंवा लमसम चांगलं आहे. जर 10 वर्षापेक्षा जास्त वेळ असेल तर तुम्ही एस-आय-पी सुद्धा करू शकता किंवा लमसम सुद्धा करू शकता. रिटर्नमध्ये जास्त फरक हा तुम्हाला दिसणार नाही. एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवते. जर समजा 10 वर्ष अगोदर तुम्ही जर 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केले असते इडलवाईज मिड कॅप फंडमध्ये, तर या 10 लाखाचे आज 54 लाख रुपये बनले असते. 18% रिटर्न आहेत. निपॉन इंडिया ग्रोथ फंडमध्ये सुद्धा 10 लाखाचे 53 लाख रुपये बनले असते. 18% रिटर्न आहे. खाली तुम्ही बघू शकता कोटकमध्ये 53 लाख, HDFCमध्ये मिड कॅप. तर 18%च्या आसपास रिटर्न्स आपल्याला इथं दिसत आहे मिड कॅप फंड्समध्ये. जसं की आपण बघितलं होतं की लमसममध्ये 18% रिटर्न भेटले होते मागील 10 वर्षामध्ये. तर एस-आय-पीमध्ये किती रिटर्न्स भेटले असते. तर 2015 ते 25 मागील 10 वर्षा अगोदर जर समजा आपण 10,000 रुपयाची एस-आय-पी चालू केली असती तर आतापर्यंत 12 लाख रुपये जमा झाले असते आणि त्याची व्हॅल्यू बनली असती 35 लाख रुपये. 20% रिटर्न आहे HDFC मिड कॅपमध्ये. कोटक इमर्जिंग इक्विटी फंडमध्ये 12 लाखाचे 34 लाख रुपये बनले असते. 20% रिटर्न आहे. निपॉन इंडिया ग्रोथ फंडमध्ये 21% रिटर्न आहे. ॲक्सिस मिड कॅपमध्ये 18% रिटर्न आहे. म्हणजे जर दोन्हीमध्ये बघितलं तर 18-20% म्हणजे जवळपास सारखेच रिटर्न्स आपल्याला भेटू शकतात जर 10 वर्षापेक्षा आपल्याजवळ जास्त वेळ असेल तर. पण इथं अजून एक गोष्ट बघण्यासारखी आहे की तुमच्याकडे लमसम अमाऊंट अवेलेबल आहे तरी सुद्धा तुम्ही एस-आय-पी करताय तर हे चुकीचं ठरू शकतं. एक्झाम्पलसाठी समजा तुमच्याजवळ 10 लाख रुपये लमसम आज आहे पण तरी सुद्धा तुम्ही महिन्याला 10,000 रुपयाची एस-आय-पी करताय. 10,000 रुपयाची एस-आय-पी आणि 10 वर्षासाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय. 15% जर तुम्हाला रिटर्न भेटले तर 12 लाख तुमचे जमा होतील आणि तुमचा जो मॅच्युरिटी व्हॅल्यू बनेल 27 लाख रुपये. तर एवढे पैसे तुमचे 27 लाख रुपये बनू शकतात जर तुम्ही 10,000 रुपयाची एस-आय-पी केली 10 वर्षासाठी. तर पण तुमच्याजवळ तर 10 लाख रुपये अवेलेबल होते. हे 10 लाख रुपये जर तुम्ही 10 वर्षाअगोदर लमसम केले असते 10 वर्षासाठी आणि 15% तुम्हाला रिटर्न भेटले असते तर तुमचे 10 लाख रुपये 10 वर्षामध्ये 40 लाख रुपये बनले असते. म्हणजे एस-आय-पी 10,000 रुपयाची केली असते तर 27 लाख बनले असते आणि जर लमसम एकदाच इन्व्हेस्ट केले असते तर 40 लाख रुपये बनले असते. म्हणून तुमच्याजवळ जर लमसम अमाऊंट असेल तर लमसम केलेली कधीही चांगली, कारण ती अमाऊंट खूप स्पीडने वाढत जाते. म्हणून जर पैसे अवेलेबल असेल तर लमसम ही करायलाच पाहिजे. म्हणून लमसम करू की एस-आय-पी करू या कन्फ्युजनमध्ये तुम्ही कधी पडायलाच नाही पाहिजे. डिपेंड करते की तुमची सिच्युएशन काय, तुमच्याजवळ पैसे कसे येतात. जर प्रत्येक महिन्याला रेग्युलर तुमच्याकडे कमाई येत असेल तर तुम्ही एस-आय-पी करायला पाहिजे. आणि जर तुमचा बिझनेस असेल, काही उद्योग व्यवसाय असेल आणि तिथून जर तुम्हाला 6 महिन्यातून एकदा किंवा वर्षातून एकदा पैसे येत असेल तर तुम्ही लमसम केली तरी चालते. दोन्हीमध्ये रिटर्न हे सेमच बनतात. आणि जर अशा प्रकारे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट चालू करायची असेल, प्लॅनिंग करायची असेल, योग्य फंड सिलेक्ट करायचे असेल, इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला जर काही मदत हवी असेल तर मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि व्यवस्थित प्लॅनिंग करून गुंतवणूक ही चालू करू शकता. जर आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. खूप खूप धन्यवाद.